सोबत जोडले गेलेले आहेत ऍडव्होकेट विजयकुमारजी आडकर साहेब जोडले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वपूर्ण विषय म्हणजे त्यांनी 245 माढा विधानसभा मतदारसंघात त्यांनी फॉर्म भरलेला होता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरनं. तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरती वकील साहेब. नमस्कार. नमस्कार. तर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरनं तुम्ही फॉर्म भरला होता माड्यामध्ये आणि त्यांच्या सांगण्यावरनच फॉर्म महागारी पण घेतला. ह्या सगळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातून काही ठराविक सीट लढवायचे आणि विधानसभेमध्ये आपले काही उमेदवार पाठवायचे. त्याच्यामध्ये माढा हे नाव सिलेक्शन झालं होतं. त्यानुसार आम्हाला ज्यावेळेस विड्रॉलचा आदल्या दिवशी 3 तारखेला पहाटे समजलं की तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे फॉर्म अगोदर भरलेला होता परंतु कंटिन्यू करण्याचा विषय आहे आणि त्या हिशोबातून तयारी करा. परंतु ज्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन दादांनी सांगितलं गेलं की आपण पाठीमागं या निवडणुकीतून पाठीमागे घेत आहोत, त्यामुळं त्यांचा जो आदेश आहे तो पूर्ण विचारांती आणि सर्व गोष्टी विचार करून केलेला असणार आहे. त्यामुळं आम्ही त्या आदेशाच्या सूचनेनुसार आदेशानुसार आम्ही त्या दिवशी सदरचा माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. सदरचा अर्ज हा माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचं कारण आहे की मनोजदादा यांची सूचना सर्वात महत्वाची आपल्याला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मनोजदादांनी जो विचार मांडलेला आहे की मराठा आरक्षण हे संविधानात्मक पद्धतीनं 50%च्या आत आपल्याला मिळालं पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही सदरचा अर्ज पाठीमागे घेतला आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढची कारवाई चालू आहे. आता मला सांगा की मराठा आरक्षण हे मिळणार असं बऱ्याचशा लोकांना वाटत होतं आणि अचानकच मनोजदादांनी की महागार घ्यायला सांगितल्यामुळं बरेचसे कार्यकर्ते ते संभ्रमात पडलेले आहेत किंवा चर्चा वेगवेगळ्या प्रकारची आहे, वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेलं आहे. या सगळ्याबद्दल काय सांगाल? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनात गेली 1.5 वर्षापासून आम्ही आहोत. तेव्हापासून आम्ही गावोगाव गाव दौरे जवळ 4 ते 5 महिने घेत आहोत. त्याच्यामध्ये आपल्या माढा विधानसभा मतदारसंघाचं बोलायचं झालं तर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये 95 ते 97 गावामध्ये आम्ही प्रत्यक्ष गाव टू गाव गावभेट दौरा घेतला होता व मनोजदादा जरांगे पाटील यांची आरक्षणाची भूमिका प्रत्येक गावोगावी प्रत्येक समाजाच्या प्रति पोहोचवली होती. त्यामध्ये मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजाचे आरक्षण आणि दलित समाजाला अन्याय होतोय, उपेक्षित वर्ग असणारा गरजवंत असणारा सर्व समाजाच्या बाजूने मनोजदादा काम करत आहेत. ही गोष्ट आम्ही प्रत्येक गावातील वंचित घटकाला, गरजवंत मराठ्याला व तळागाळातील सर्व समाजातील गरीब समाजाला आम्ही ही गोष्ट पटवून दिली होती. त्यामुळे हा सर्व समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे आणि त्याची प्रचिती येत आहे. असं काही नाही, दादानी निर्णय घेतल्यामुळे कुठेही संभ्रम नाही. मी त्यानंतर आता गावभेट दौरा चालू केला आहे. 2-4 दिवसामध्ये मी जवळजवळ 25 ते 30 गावामध्ये जाऊन आलो आहे. त्या गावामध्ये प्रत्येक जण मला सांगत आहे त्याबद्दल काही कुठलाही प्रॉब्लेम त्यांचा नाहीये. ही सदरची माघार ही आपला गनिमी कावा असणार आहे. या गनिमी काव्याच्या माध्यमातून आपण उद्याचं सरकार ठरवणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही संतापाची लाट आहे. सत्तेच्या विरोधात तसे घराणेशाहीच्या विरोधात संतापाची लाट आहे आणि मतदान पेटीतून निश्चितच दिसेल असं सर्वांचं मत आहे. त्या अनुषंगाने मी चर्चा केली असता ज्या विचारानं वागत आहेत त्या विचाराच्या विरोधात ज्या लोकांनी काम केलं असेल, ज्या सरकारनं काम केलं असेल त्याच्या विरोधात सदरचं परिवर्तनाची लाट महाराष्ट्रामध्ये तसेच माढा तालुक्यामध्ये तयार झालेली आहे. सगळ्यात महत्वपूर्ण आणि शेवटचा प्रश्न विचारतो की गेले 1.5 वर्षापासून तुम्ही संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बरोबर काम करतायत. मराठ्यांवरती अन्याय अत्याचार असेल, लाठीचार्ज असेल किंवा बरेचसे मिटिंगा झाल्या, गावभेट दौरे झाले आणि सगळ्यात महत्वपूर्ण विषय म्हणजे मराठा हक्काचा माणूस त्याबद्दल सुद्धा मिटिंग झाली प्रत्येक गावोगावी. आणि ह्याच्या पुढे ही मराठा आरक्षणाची लढाई तुमची चालू राहणार आहे का? सदरची निवडणूक ही आपल्याला फक्त मध्यात आली म्हणून आपण त्या अनुषंगाने विचार केला होता. आपलं मराठा आरक्षण हे संविधानात्मक पद्धतीनं 50%च्या आत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक मराठा सेवक व मनोजदादा जरांगे पाटील हे आंदोलन करणार आहेत. त्यात कुठेही खंड पडणार नाही आणि हा मराठा सेवकांची लढाई अखंड राहावी यासाठीच मी गावभेट दौरे घेत आहोत. आणि त्या गावभेट दौऱ्यातून आपण लक्षात घेत आहोत की जे सरकार आपल्या विरोधात काम करत आहे, जे लोक आपल्या विरोधात काम करत आहेत, मराठा सेवकाच्या विरोधात काम करताना दिसत आहेत, अशा लोकांच्या विरोधात परिवर्तनाची लढाई दिसत आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलशी बोलल्या.